हाय हॅलो नमस्कार, मी काजल माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मी डिलिव्हरी नंतर हा व्हिडिओ करते। माझ्या डिलिव्हरीला आता 6 महिने कंप्लीट झाले आहे। मी डिलिव्हरीला जाताना बॅगेमध्ये कोणत्या कोणत्या वस्तू नेल्या होत्या ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मी डिलिव्हरीला जाताना काय काय नेलं होतं याची माहिती किंवा हे सांगणार आहे की खरंच त्या गोष्टींची गरज असते त्याच वस्तू नेल्या पाहिजेत। ज्या वस्तूची गरज नसते त्या अननेसेसरी आपण त्या गोष्टी घेऊन जातो, ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगेल की त्या गोष्टींची खरंच गरज नव्हती। आता डिलिव्हरीला जाताना मला या गोष्टींची माहिती नव्हती। मी पण असंच मैत्रिणींना, आईकडून, बहिणीकडून, मावशीकडून या गोष्टी ऐकल्या होत्या की या गोष्टी लागतात। तशाच मी या गोष्टी सगळ्यात एकत्रित केल्या आणि बॅगमध्ये घेऊन गेले होते। तर डिलिव्हरीला जाताना मी अशी एक मोठी बॅग घेतली होती। त्या बॅगेमध्ये एक साईडला माझे कपडे आणि एक साईडला बाळाचे कपडे। 9वा महिना चालू झाला की मी गोष्टींची किंवा काही जे न्यायचं होतं त्याची शॉपिंग करायला चालू केलं। त्याच्या आधी काहीच गोष्टी मी घेतल्या नव्हत्या, पण जसा जसा 9वा महिना लागला की म्हटलं एक एक गोष्ट घेऊन ठेवूयात, कधी जावं लागेल याची कल्पना नसते। अचानक जाताना बॅग आपली तयार असावी। बॅग तयार असली की धावपळ होणार नाही किंवा आपल्या सोबतच्यांची पळापळ होणार नाही, म्हणून बॅग भरावी असं मला तरी वाटतं। आणि आपण त्या सिच्युएशनमध्ये नसतो की नंतर सांगण्यासाठी की हे पाहिजे, ते आणा, माझ्यासाठी हे गरजेचं आहे, ती वस्तू गरजेची आहे। त्यामुळे आधीच आपण बॅगेत भरलं किंवा आपल्या हाताने भरलं तर माहिती असतं, म्हणून बॅग भरणं आवश्यक आहे असं मला तरी वाटतं। मी एक एक गोष्ट करून सांगेन। आता या सगळ्या गोष्टींची मी एक लिस्ट करून ठेवली होती आणि जसं मी बॅगेमध्ये भरेल तसं मी वस्तूंच्या नावापुढे टिक करून ठेवत होते, जेणेकरून मला हेल्प होईल आणि गोष्टी विसरायलाही नको। नाहीतर असं होतं आपण वस्तू घेऊन आलो आणि बॅगेमध्ये भरायला विसरलो, असं व्हायला नको, म्हणून मी लिस्ट करून ठेवलेली आणि त्यापुढे टिक करत गेले होते। तर तुम्हीही असं करू शकता। आता 4 दिवसांची बॅग भरायची आहे आणि एक अशी मोठी बॅग घ्यायची जेणेकरून 4 दिवसांचे आपले कपडे मावतील। आणि मी अशी एक मोठी बॅग घेतली होती जेणेकरून त्यात माझे आणि बाळाचे देखील कपडे मावतील, अशी मी एक ट्रॉली बॅग घेतली होती आणि त्यामध्ये एक साईडला माझे कपडे आणि एक साईडला बाळाचे, जेणेकरून आपल्याला जास्त शोधाशोध करायला लागणार। तर मी पहिलं तर मॅटर्निटी गाऊन सांगते। पहिले तर 4 ड्रेस घ्यायचे आणि ते मॅटर्निटी ड्रेस म्हणजे फिडिंगचे ड्रेस असले पाहिजे, त्याला की झिप किंवा बटन असले पाहिजे। तसे मी 4 ड्रेसेस घेतले होते। ते मी ऑफलाईन आणि ऑनलाईन शॉपिंग केली होती त्याची तर मी हे 2 ड्रेसेस ऑनलाईन घेतले होते आणि क्वालिटी वगैरे एकदम छान आहे याची। ह्याला झिप होती। आणि जे मी ऑफलाईन शॉपिंग केलेलं ते हे 2 ड्रेस होते, म्हणजे हे गाऊन होते आणि ह्याची क्वालिटी छान आहे आणि जाड वगैरे आहेत। तर उबदार कपडे घालायचे असतात म्हणून थोडेसे जाड ह्याच्यामध्येच मी घेतले होते। तर मी असे 4 ड्रेसेस घेतले होते आणि कम्फर्टेबल होते ते ड्रेसेस। त्यानंतर एक एक्स्ट्रा ड्रेस, कारण तो आपल्याला घरी येताना म्हणजे आपल्याला जेव्हा हॉस्पिटलमधून येताना किंवा डिस्चार्ज दिल्यानंतर आपण जेव्हा घरी येऊ बाळासोबत, तेव्हा आपल्या घरी आपलं किंवा आपल्या बाळाचं वेलकम होणार असतं। तर त्याच्यासाठी असा ओकेजनली छान असा ड्रेस घेतला होता आणि तोही मॅटर्निटी पाहिजे, त्याला झिप किंवा बटन पाहिजे जेणेकरून आपल्याला कम्फर्टेबल वाटेल त्यामध्ये। तर असा एक ड्रेस घेतला होता। असे एकूण मिळून मी 5 ड्रेस घेतले होते। जास्त डिलिव्हरी नंतर थंडी वाजते आणि या ड्रेसेसमध्ये जे की फुल ड्रेसेस नव्हते, तर या ड्रेसेसमध्ये थोडंसं कम्फर्टेबल वाटावं म्हणून मी 2 शॉर्ट पॅन्ट नेल्या होत्या, त्या की गुडघ्यापर्यंत होत्या, जेणेकरून मलाही कम्फर्टेबल वाटेल। त्या मी अशा 2 पॅन्ट घेऊन गेले होते जेणेकरून मला कम्फर्टेबल वाटेल। डिलिव्हरी नंतर ब्लड फ्लो भरपूर प्रमाणात असतो, त्याच्यासाठी मी पॅड्स नव्हते नेले। तर आता बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये त्याला अल्टरनेट असा ऑप्शन छान आलेला आहे, जे की पिरियड पॅन्टीज, त्याला अडल्ट डायपर असंही म्हणतात। ते मी फोटो देते इथं। मी एव्हरटेनचे नेले होते
आणि एकदम छान होते क्वालिटी वगैरे. तुम्ही दुसऱ्या कंपनीचे किंवा दुसऱ्या ह्याचे घेऊ शकता. मी एव्हरटीनचे वापरले होते आणि यूज करायलाही खूप इझी आहे. आणि म्हणजे यूज करणं म्हणजे आपलं नॉर्मल पॅन्टीसारखं आहे, जे की हेवी वाटलं की काढून फेकून द्यायचं, म्हणजे यूज अँड थ्रो. वॉश वगैरे करण्याचं टेन्शन नाही. हॉस्पिटलमध्ये तशी सोय असते, पण आपण त्या सिच्युएशनमध्ये नसतो जेणेकरून आपण जास्त वॉश वगैरे करू शकत नाही. तर हा ऑप्शन चांगला आहे आणि मी हे वापरलं आहे, तर एकदम ओके आहे. ते तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन भेटून जाईल. त्यानंतर मी पॅड्स देखील घेतले होते, जेणेकरून घरी आल्यानंतर ब्लड फ्लो थोडासा कमी झालेला असेल, त्यानंतर नॉर्मल असेल तर रेग्युलरमध्ये पॅड घेण्यासाठी मी एव्हरटीनचेच पॅड घेतले होते. त्याचाही मी इथे फोटो देईल. आणि ते 100% कॉटन आहे, त्याच्यामुळे इरिटेशन वगैरे होत नाही. मी रेग्युलर बेसिसमध्ये सुद्धा तेच यूज करते. तुम्हाला हवं असं तर घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीचं तुम्ही जे वापरताय ते घेऊ शकता. त्यानंतर मी फिडिंगच्या ब्रास घेतल्या होत्या, त्या मी 2 नेल्या होत्या. त्याच्यामध्ये आता बाजारामध्ये बरेच त्याचे प्रकार आहेत किंवा टाईप्स आहेत, तर त्यामधला मला जो कम्फर्टेबल आणि इझी वाटला तो मी घेतला आणि कॉटनचे होते. आता ते ऑनलाईन ऑफलाईन सुद्धा भेटतात. मी ऑफलाईन परचेस केले होते आणि क्वालिटी वगैरे मस्त आहे. आता त्याचं ब्रँड वगैरे काही सांगत नाही. मी असंच लोकल ब्रँडचं घेतलं होतं आणि ते खूप इझी आहे, जे की त्याला असं टक करण्यासाठी बटन आहे, जे की आपण इझिली क्लोज करू शकतो आणि इझिली ओपन करू शकतो आणि इझी टू यूज आहे. त्यामुळे ह्या मी मॅटर्निटी 2 ब्रास घेतल्या होत्या. त्यानंतर मी असं स्वेटर घेतलं होतं. आता माझी डिलिव्हरी जानेवारी महिन्यात झाली होती, तर जास्त काही थंडीही नव्हते आणि तेवढं गरमीही नव्हते. त्यामुळे असं हलकं फुलकं असं श्रग घेतलं होतं, जेणेकरून ते पूर्णपणे ओपन होतं पुढच्या साईडने आणि फिडिंगसाठी कम्फर्टेबल होतं. पण आता ज्यांची डिलिव्हरी आली आहे, जी की हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये, खूप उबदार स्वेटर न्यावं, कारण थंडी खूप जास्त असते आणि डिलिव्हरीनंतर आपल्याला जास्त थंडी वाजत असते. त्यामुळे जास्तीचं उबदार असं स्वेटर घेऊन जावं. त्यानंतर मी अशी कानटोपी घेतली होती, कानामध्ये हवा जाऊ नये आणि त्यानंतर त्रासही होऊ नये म्हणून पूर्णपणे कान पॅक राहण्यासाठी अशी उलनची टोपी घेऊन गेले होते. आणि त्याला अल्टरनेट आता असा स्कार्फ देखील घेऊन गेले होते, जे की टोपी रात्री झोपताना निघून जायची आणि मग कान थोडेसे उडे राहायचे, मम्मीचा ओरडा बसायचा. त्यामुळे मी अशी ओढणी एक्स्ट्रा घेतली होती, जेणेकरून मला त्याचा यूज होईल आणि खरंच त्याचा यूज झाला. मी पूर्ण कानाला बांधून ठेवायचे आणि कॉटनची होती, त्यामुळे छान मऊ होती, त्यामुळे त्याचाही यूज झाला. तर अशी एक ओढणी अल्टरनेट ठेवायची, जेणेकरून त्याचा यूज होऊ शकतो. याला नाही तर दुसऱ्या कशालाही यूज होऊ शकतो. तर पायालाही थंडी वाजू नये म्हणून असे 4 सॉक्सचे पेअर ठेवले होते, जेणेकरून पायाला थंड लागणार नाही म्हणून. हात वगैरे पुसता येईल किंवा बाकीच्या यूजमध्ये येऊ शकतो असा आपल्या हाताखाली किंवा आपल्यासोबत असे 2 नॅपकिन असावेत, म्हणून हे छोटा आणि एक मोठा नॅपकिन ठेवला होता मी. आपल्याला फ्रेश होण्यासाठी लागणाऱ्या वस्तू म्हणजे काय, तर सकाळी उठल्या आपण ब्रश, कोलगेट, साबण, फेसवॉश आणि ह्या गोष्टी लागतात. तर मी अशा एका पाऊचमध्ये टॉयलेटरीच्या वस्तू घेऊन गेले होते आणि त्याचसोबत असं एक टॉवेल, जे की अंग पुसण्यासाठी, हातपाय पुसण्यासाठी असं एक टॉवेल घेऊन गेले होते. आंघोळ जरी केली तरी तो यूजमध्ये येणार आहे. त्यानंतर घरी येताना आपण थोडाफार मेकअप करू, म्हणजे आपलं वेलकम होणार नाही, आपल्या बाळासोबत आपलंही वेलकम होणार आहे, तर थोडाफार मेकअप तर बनत आहे. तर मी पुन्हा एकदा म्हणजे असे 2 पाऊच घेतले होते, जेणेकरून त्याच्यामध्ये एकात टॉयलेटरीज आणि एकात मेकअपचं किट सगळं बसून जाईल, माझं आणि बाळाचं. म्हणून असे 2 पाऊच घेतले होते. त्यात मेकअपच्या सामानामध्ये जास्त काही नाही, पण लाईटली किंवा थोडंसंच असं सनस्क्रीन, लोशन, लिप बाम आणि टिकली, हेअरबँड, क्लच आणि कंगवा असं बेसिक गोष्टी घेतल्या होत्या, जेणेकरून मी बेसिक मेकअप करेल आणि येताना मलाही फ्रेश वाटेल आणि फोटोही छान येतील आणि मेमरी छान क्रिएट होईल. म्हणून मी एक गोष्ट नेली होती, त्याचाही मला फारसा काही उपयोग झाला नाही.
कारण हॉस्पिटलमध्ये ती काही लागली नाही, पण मी सोबत ठेवली होती. पण त्याचा यूज हॉस्पिटलमध्ये नाही तर घरी आल्यानंतर खूप झाला आणि एक नाही तर मला अजून एक प्रोडक्ट मागवावं लागलं. ते मी ऑनलाईन प्रोडक्ट मागवलं होतं. डव्हलपचं डिस्पोजेबल ब्रेस्ट पॅड, ते इझिली आपण यूज करू शकतो. जसं आपण ड्रेसला किंवा आपल्या ब्राजला वगैरे लावू शकतो. गोलाकार असतो आणि चिकटवू शकतो इझिली. आणि त्याच्या हे मी प्रोडक्ट घरी आल्यानंतर वापरलं, तिथे काही वापरलं नाही. जेणेकरून डिलिव्हरी झाली की गरम पाणी प्यायला सांगतात आणि कंटिन्यू गरम किंवा कोमट पाणी प्यायचं असतं. तर अशी एक बॉटल नाही जेणेकरून त्याच्यात कोमट पाणी केलेलं आहे तसं राहतं आणि ते आपल्याला घेऊन पिता देखील येतं. आपल्याला प्रत्येक वेळेस सांगू शकत नाही आपण की मला पाणी द्या. छोटी बॉटल असेल तर आपल्याला स्वतःला घेऊन पिता येतं. तर याला अल्टरनेट असं एक ऑप्शन, जेणेकरून मला त्याची गरज होती. तिथे हॉस्पिटलमध्ये सोय होती गरम पाणी करण्यासाठी, पण मम्मीला सारखं जावं लागायचं गरम पाणी करून आणण्यासाठी. तर त्याला ऑप्शन असा इलेक्ट्रिक केटल असेल तर छानच, जेणेकरून आपल्याला हवं तेव्हा वेळेस आपण आपल्या रूममध्ये इलेक्ट्रिक असल्यामुळे तिथेच पाणी गरम करून घेऊ शकतो. म्हणून तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती घेऊन जाऊ शकता आणि मग इझी होईल, आपल्यासोबतच्यांनाही त्रास होणार नाही. दुसरं म्हणजे मी ह्या गोष्टी घेऊन गेले नव्हते, त्याचा खरंच गरज होती. ती म्हणजे ही फीडिंग पिलो. आपल्या कमरेभोवती ठेवून आपण बाळाला छानपैकी फीड करू शकू आणि आपल्याला मानेला कमरेला त्रास होणार नाही. त्याच्यासाठी ही अशी मी घरी आल्यानंतर ऑनलाईन फीडिंग पिलो घेतली आणि त्याचं खरंच यूज आहे आणि आपल्यालाही त्रास होत नाही आणि बाळालाही आपण छानपैकी फीड करू शकतो. त्याच्यासाठी ही फीडिंग पिलो न्यायला विसरू नका. मी विसरली होती, तुम्ही विसरू नका. छान आहे क्वालिटी वगैरे. ऑनलाईन घेतली होती मी. म्हणजे कमरेला बेल्ट वगैरे घेतला नव्हता. मम्मीने माझ्या छानपैकी कॉटनची ओढणी बांधली होती, पण कॉटनची ओढणी झोपेमध्ये ती वरती जायची, म्हणजे पोटाच्या साईडला जायची, जास्त कमरेला राहतच नव्हती आणि पूर्ण बॅकला सपोर्ट भेटत नव्हता खरं. म्हणून मी घरी आल्यानंतर हा बेल्ट मी ऑर्डर केला. त्याच्यामुळे बॅकलाही सपोर्ट भेटतो आणि पूर्णपणे पोटाला आणि पाठीला पूर्णपणे तो पॅक आणि टाईट राहतो. आणि मी इथे फोटो देईल तशा प्रकारे मी तो बेल्ट बांधून ठेवला होता 1.25 ते 1.5 महिना आणि खरंच बॅकला खूप सपोर्ट भेटतो या बेल्टनी. आता ह्याच्यामध्ये सुद्धा खूप टाईप्स आहेत किंवा वेगवेगळे प्रकार आहेत, पण मी या फोटो दिल्याप्रमाणे असा घेतला होता, सिंपल असा. त्यानंतर मी फिडिंगचा असा काही स्कार्फ घेतला नव्हता, तो देखील तुम्ही घेऊ शकता. मी पुढे फोटो दाखवणारच आहे. त्याचा मल्टी यूज आहे. तो बाळाला फिडिंग करताना आपण पूर्णपणे कवर होऊन जातो, म्हणजे पूर्णपणे झाकून त्याला फीड करू शकतो. आणि मल्टी यूज म्हणजे तो म्हणजे श्रगसारखं पण घेऊ शकतो, ओढणीसारखं पण त्याचा यूज करू शकतो. बेस्ट आहे हे प्रोडक्ट आणि मस्त आहे. हे दाखवल्याप्रमाणे असं आपण बाळाला फीड करू शकतो आणि तो देखील तुम्ही हॉस्पिटलला घेऊन जाऊ शकता. एक छोटीशी बॅग किंवा पर्स, त्यामध्ये आपले हॉस्पिटलचे डॉक्युमेंट्स आणि हॉस्पिटलच्या डॉक्युमेंट्समध्ये राहिलेले मेडिसिन्स, हॉस्पिटलची फाईल, सोनोग्राफीचे रिपोर्ट्स, स्कॅनिंगचे रिपोर्ट्स, हे सगळं महत्त्वाचं टाकायला विसरायचं नाही, म्हणजे घेऊन सोबत जायला विसरायचं नाही. आणि सोबतच आपल्या मोबाईल फोनचा चार्जर आणि एक पाण्याची बॉटल, जी की आपण बॅगेत भरणार आहोत, ती आपल्या छोट्या बॅगेत सोबत ठेवायची, जेणेकरून आपल्याला वाटलं थोडंसं पाणी प्यावं किंवा आपल्याला घसा कोरडा पडते वाटलं की सोबत असलेली फायद्याची ठरेल. तर मी जेन्युइन आणि ज्या काही गोष्टी नेल्या होत्या त्याच तुमच्यासोबत शेअर केल्या आहे. माझं असं नाही की हेच तुम्ही न्यायला पाहिजे किंवा ह्याच कंपनीचं किंवा याच ब्रँडचं तुम्ही वापरलं पाहिजे. मी जे वापरलं ते तुमच्यासोबत शेअर केलं. बाकी माझं कोणताही हेतू नाही, मी जेन्युइन माझं सांगितलं आहे. बाकी तुमच्यावर आहे की तुम्हाला कोणतं आणि कसं वापरायचं आहे किंवा काय घेऊन जायचं आहे. अशाच मी बाळाच्याही वस्तू घेऊन गेले होते एक माझ्या. तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ येईल तो बाळाच्या म्हणजे बाळासाठी मी बॅगेमध्ये काय काय घेऊन गेले तो व्हिडिओ केला आहे, तो मी याच्यानंतर पोस्ट करेल आणि तोही तुम्ही पाहायला विसरू नका. त्याच वस्तू मी घेऊन गेले होते जेणेकरून त्याचा यूज होईल आणि त्या खरंच ज्या गोष्टी घेऊन गेले होते त्याचा वापर देखील झाला, त्याच मी तुमच्यासोबत शेअर केल्या.
आणि जर तुमच्या कोणी रिलेटिव्समध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये कोणी आता त्यांची डिलिव्हरी होणार आहे, त्यांच्यासाठी माझा थोडा तरी व्हिडिओ म्हणजे यूजमध्ये ठरेल, तर त्यांना शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.